नागपूरमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। तारांकित प्रश्नावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप कोल्हापुरातील तक्रारदार अरुण हत्ती यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी केलाय। वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शासनाची मोठी फसवणूक केली असून या कंपनी विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। असे असतानाही 2021 साली जलसंधारण खात्याचे वरिष्ठ अधिकारी सुनील कुशरे यांनी बेकायदेशीररित्या कंपनीच्या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण केलंय। वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं एक आलिशान चारचाकी गाडी बक्षीस म्हणून देण्यात आल्याचा पुरावा तक्रारदार अरुण हत्ती यांनी दाखवलाय। ही गाडी सुरुवातीला वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर होती। आता ती गाडी कुशरे यांचे बंधू दिलीप पांडुरंग कुशरे यांच्या नावाने ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब अरुण हत्ती यांनी पत्रकार परिषदेत सांगितली। सभागृहामध्ये जलसंधारण खात्याचे मंत्री महोदय श्री संजयजी राठोड साहेब यांनी जी माहिती दिली त्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी असं सांगितले की एका ठेकेदाराच्या 2 पार्टनर मधला हा वाद आहे आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर मुळात मी हे सांगू इच्छितो की मी कुठल्याही कंपनीचा पार्टनर नव्हतो। त्यामध्ये ज्या कामांची नावं त्यांनी उल्लेख केलेली आहेत, एक ऐनारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे आणि सारंगवाडी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या, त्या दोन्ही कामं जी आहेत ती वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या नावावर आहे। त्या कंपनीत मी 2012 ते 15 त्यांच्या विनंतीवरून डायरेक्टर होतो आणि नाममात्र संचालक म्हणून माझं नाव होतं। माझ्या 2012 ते 15 ह्या कालावधीत मी संचालक म्हणून 5 पैसे पण माझ्या कुठला मेहनताना घेतलेला नाहीये। मी कुठलीही मागणी त्यांच्याकडून पैशाची केलेली नाही। या उपर त्यांनी मला डायरेक्टर म्हणून घेतल्यानंतर माझ्या नावाच्या खोट्या सहीनं एक शपथपत्र तयार करून माझ्या मशिनरी त्यांच्या मालकीच्या समजाव्यात असं दाखवून ती कागदपत्र डिपार्टमेंटकडे सबमिट करून जवळपास 24 कामं 2013 साली घेतली। मला हे 2015 साली समजल्यानंतर मी त्या कंपनीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ह्या कंपनीचे सगळे कारनामे मी उघड करायला 2016 पासून सुरुवात केलेली आहे। आज 2025 साल आहे, 9 वर्ष झालं मी झगडतोय, पण ही सगळी यंत्रणा यांना पाठीशी घालते। दुसरं मर्सिडीज गाडीच्या बाबतीत आपण एक मुद्दा समजला, तो काय? मी माननीय लोकायुक्तांच्याकडे 2016 साली तक्रार दाखल केलेली होती। त्याची सुनावणी मे 2017 मध्ये झाली। त्या सुनावणीला या जलसंधारण खात्याचे तत्कालीन जे सहसचिव असतील, मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते। त्यांच्या समोर ही सगळी सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये या खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी मान्य केलेलं आहे की या कंपनीनं आम्हाला खोटी कागदपत्र देऊन आमच्याकडून कामं घेतलेली आहेत। त्याच्यावरती माननीय लोकायुक्तांनी सरकारला निर्देश दिलेले होते की ह्या कंपनीनं 700 कोटीची कामं खोटी कागदपत्र देऊन घेतलेली आहेत। त्या बेसवरती ह्यांना ब्लॅकलिस्ट करा आणि त्यांच्यावरती फौजदारी केस दाखल करा। यानंतर जलसंधारण खात्यानं एक तात्पुरता आदेश काढला की विदर्भ वगळता ह्यांना कुठेही टेंडरमध्ये सहभागी होता येणार नाही। त्याच्या विरोधात ही कंपनी औरंगाबाद इथल्या हायकोर्टमध्ये गेली। हायकोर्टानं असा आदेश दिला की ह्यांचे जे कागदपत्र अजून त्याला सबमिट करायचे ते सबमिट करून घ्या आणि त्यानंतर त्यांना मेरिटवरती काय असेल तो निर्णय कळवा। त्यांना रजिस्ट्रेशन रिन्यू करून द्या असं कुठेही सांगितलं नाही। सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की हायकोर्टाच्या आदेशामुळे आम्ही त्यांना रिन्यू करून दिले, हे साफ चुकीचं सांगितलं गेलेलं आहे। ते 2021 साली त्या आदेशाचा उलटा अर्थ काढून हे सुनील कुशरे जे या जलसंधारण खात्याचे मुख्य अभियंता पण आहेत आणि महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून अशा जवळपास 7 वर्ष त्यांच्याकडे दोन्ही चार्ज होता। ह्या दोन्ही ह्याच्यावरून त्यांना रजिस्ट्रेशन रिन्यू करून दिलं। त्यामध्ये मेन्शन केलं की आम्हाला ठेकेदारानं एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे की ज्या चुका पूर्वी झालेल्या आहेत त्या इथून पुढे होणार नाहीत। पूर्वीच्या चुका म्हणजे खोटी कागदपत्र आम्ही सबमिट केली, इथून पुढे खोटी कागदपत्र सबमिट करत नाही असं त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं। त्यानंतर सुद्धा त्यांनी खोटी कागदपत्र सबमिट केलेली मी त्यांच्याकडे दिलेली आहेत, पण आज सगळ्यात त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी कॅन्सल केलेलं नाही। 2021 मध्ये त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्यू करून दिलं आणि मे 2022ला वॉटरफ्रंटच्या नावानं एक मर्सिडीज AMG गाडी VU भंडारे पुणे इथून डिलिव्हरी झाली। त्या डिलिव्हरी घेताना त्या गाडीची पूजा सुनील कुशरे आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीने केलेली आहे। त्याची व्हिडिओ फोटोग्राफ्स मी आपल्याकडे देत आहे। त्यामध्ये एक पळवाट अशी होती की ते सांगू शकत होते की ही गाडी मी सुनील मुंदडा म्हणून जे वॉटरफ्रंटचे आहेत ते माझे मित्र आहेत म्हणून त्यांच्या गाडीची पूजा करायला मी गेलो होतो, हे सांगू शकत होते। म्हणून मी 3 वर्षे काढलेले नव्हते, पण 2 महिन्यापूर्वी
ती गाडी त्यांनी स्वतःचे भाऊ दिलीप पांडुरंग कुशिरे यांच्या नावानं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. गाडीचा नंबर आहे MH12TU1515. या गाडीचं तुम्ही RTO मध्ये जाऊन सगळे हे बघू शकता. पूर्वी वॉटरफ्रंटच्या नावानं होतं, त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे मी आपल्याला सबमिट करतो. आणि आता दिलीप पांडुरंग कुशिरे यांच्या नावानं आहे, हे पण मी आपल्याला सबमिट करतो. इतका सगळा मोठा कारभार चालू असताना ह्या माणसाला सस्पेंड करूनच इन्क्वायरी झाली पाहिजे, अन्यथा SIT इन्क्वायरीवरती सुद्धा हा प्रभाव टाकू शकतो. जलसंधारण खात्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारे घोटाळे याबाबत तक्रारी देण्यात आल्यात. मात्र तरीही याच कंपनीला आता पुन्हा एकदा राज्य सरकारने एका नव्या प्रकल्पात सहभागी करून घेतलंय. मी अँटी करप्शनकडे या सगळ्यांची तक्रार केलेली होती. 22 अधिकारी आणि वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनी यांची उघड चौकशी करायचे आदेश 2020 मध्ये महाराष्ट्राच्या गृह खात्याने दिलेले आहेत. त्याची इन्क्वायरी कोल्हापूरच्या DYSP ऑफिसमध्येच चालू आहे. तक्रारदार मी असल्यामुळे कोल्हापूर चौकशी चालू आहे, पण 2020 पासून 25 पर्यंत ती पुढे गेलेली नाही आहे. इतके सगळे कारनामे या कंपनीच्या असताना सुद्धा या कंपनीच्या विरोधात मी स्वतः बुलढाणा आणि अलिबाग इथल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी आता सुद्धा दाखल केलेल्या आहेत. अजून FIR कुठे दाखल होत नाहीत. तिथल्या बऱ्याच खोट्या प्रकरणामध्ये त्यांचे सहभाग आहे ते दिसून येते. एवढा असताना महाराष्ट्र शासनानं 3 महिन्यापूर्वी हे जलविद्युत प्रकल्प जे सँक्शन केले त्यातला एक 6,700 कोटीचा 1750 मेगावॅटचा प्रोजेक्ट या वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेला आहे. यांनी तिथं सुद्धा खोटी कागदपत्र 101% दिलेले असणार आहेत. ह्याची शहानिशा मुख्यमंत्री महोदयांनी करावी आणि हे प्रकल्प त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांचं रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट करावं आणि त्यांच्यावरती सेपरेट SIT चौकशी टाकावी अशी माझी विनंती राहील. जलसंधारण खात्यात झालेल्या घोटाळ्यात वारंवार पुरावे सादर करण्यात आले असून तरी देखील याच कंपनीला आणि संबंधित व्यक्तीला विविध प्रकल्पांमध्ये घेण्यात येते. यामुळे या व्यक्तीने केलेल्या घोटाळ्याची चौकशी करून आता कारवाई करावी अशी तक्रारदार अरुण हत्ती यांनी मागणी केली आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून निधुर वादळवी.